नमस्कार मंडळी, घरगुती रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण थोडासा वेगळ्या पद्धतीचा शिरा बनवणार आहे। चवीला एक नंबर लागतो, पण तुम्ही म्हणाल असा काळा कसा काय, तर आपण यामध्ये साखर कॅरमलाइज करून घातलेली असल्यामुळे याला अशा प्रकारचा कलर आलेला आहे। तर मस्त चवीला लागतो, खव्यापेक्षा भारी लागतोय आपला हा शिरा। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि मग मला कमेंट करून सांगा कसा झाला होता। त्यासाठी आपण इथं अर्धा कप रवा घेतलेला आहे आणि 1 कप दूध घेतलेला आहे। या रव्यामध्ये आपण हे 1 कप दूध घालायचं आहे आणि रवा आपला भिजवून ठेवायचा आहे। अर्धा ते पाऊण तासासाठी आपण हा रवा भिजवून ठेवायचा आहे, म्हणजे छान असा फुलतो आपला रवा आणि त्यानंतर मग आपण हा शिऱ्यासाठी वापरणार आहे। तर याला आता मी झाकून पाऊण तासासाठी ठेवणार आहे। अर्ध्या तासात तुम्ही लगेच बनवला शिरा तरी सुद्धा चालेल। तर आता पाऊण तासानंतर बघू शकता छान असा फुललेला आहे आपला रवा आणि दूध बघा किती शोषून घेतलं याने, मस्त असा आपला रवा फुललेला आहे। हा रवा मी बिना भाजता दुधामध्ये भिजत घातला होता, याला मी काही भाजलं नव्हतं, आहे असा कच्चा शिरा रवा आपण यामध्ये दुधामध्ये भिजत घातला होता। आता त्यासाठी आपण बघा अर्धा कप तूप घेतलेलं आहे। तूप आता थंडी असल्यामुळे घट्ट होते, पण आधी थोडंसं वितळवून घ्या आणि नंतर मेजरमेंट करा, नाहीतर अंदाजाने घ्या। तर आता इथं बघा मी कढईमध्ये तूप चांगलं गरम करून घेते आणि नंतर यामध्ये पहिल्यांदा ड्रायफ्रूट तळून घेते। ड्रायफ्रूट आधी तळून घ्यायचे आहेत आणि नंतर मग आपण शिरा करण्यासाठी सुरुवात करायची आहे। ड्रायफ्रूट लगेच तळून झालेत आपले, 5 मिनिटातच तो होतात लगेच तळून। नंतर आपण शिरा बनवायचा आहे। तर त्यासाठी बघा आपण जो मगाशी रवा भिजत घातला होता तो आपण यामध्ये घालून घेतलेला आहे। मिक्स करायचं थोडंसं हलवून आणि या तुपामध्ये, शिल्लक तुपामध्ये आपण घालून घ्यायचं आहे आणि मस्त असं चांगलं 10 मिनिटे आपण याला भाजून घ्यायचं आहे। आपण काही आधी रवा भाजलेला नव्हता, त्यामुळे आपण यामध्ये चांगला रवा भाजून घ्यायचा आणि रवा चांगला भाजल्याशिवाय ना शिरा चांगला लागत नाही। त्यामुळे आपण रवा चांगला तूप सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आणि मस्त असं बघा थोडंसं चिकटते खाली, पण सतत आपण हलवत राहिलं तर तो खाली चिकटणार नाही आणि मस्त असा भाजून होईल आपला रवा। 10 ते 12 मिनिटं बघा मी छान असा बारीक गॅसवर आपला रवा भाजून घेतलेला आहे आणि मस्त असा शिरा आपला हा भाजून झालेला आहे रवा। आता याला आपण काय करायचं, प्लेटामध्ये आधी काढून घेऊया आणि याच कढईमध्ये आपण साखर कॅरमलाइज करून घ्यायची आहे। खूप जास्त भांडी खराब करायची नाही आहेत, आपण एकाच कढईमध्ये करायचं आहे। त्यामुळे आपण हा रवा भाजला होता तो आपण काढून घेऊया। थोडासा तुम्हाला चिकट दिसतोय, पण तो एकदम सॉफ्ट होतो आपला शिरा, तोंडात टाकताच विरघळतो, इतका सुंदर आपला हा शिरा लागतो। त्यामुळे आता बघा मी सगळा यातला रवा काढून घेतलेला आहे। पुन्हा यामध्ये बघा मी थोडीशी म्हणजे अर्धा कप साखर घातली। जेवढा आपण रवा घेतो तेवढीच साखर घ्यायची, म्हणजे प्रमाण अगदी व्यवस्थित होतं। आणि यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही, आपण याला फक्त हलवत राहायचं साखरेला आणि ही साखर बघा अशा प्रकारे कॅरमलाइज होते। आणि नंतर मग आपण यामध्ये आपण जो भाजलेला रवा होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे बघा आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस चालू असल्यामुळे थोडंसं ही साखर उडते बरं का अंगावर, व्यवस्थित मिक्स करा। आपण 2 मिनिटानंतर लगेच गॅस बंद करून टाकायचा आहे आणि नंतर मग हे हलवून घ्यायचं आहे। तर मी गॅस बंद केलेला आहे आणि हे मिक्स करते बघा। मस्त असं आपला हा रवा कसला भारी कलर दिसतोय, पण हे असं पातळ मिश्रण राहत नाही। जसा जसा आपला शिरा थंड होतो तसा तसा हे घट्ट मिश्रण होत जातं, एकदम शिरा आपला जसा असतो ना घट्ट तशा प्रकारे होतो। वेलची टाकली अर्धा चमचा आणि आपले जे ड्रायफ्रूट मगाशी आपण तळून घेतले होते त्याचे बारीक तुकडे करून घातलेले आहेत आणि मस्त आपला शिरा रेडी झालेला आहे। तुम्ही बघू शकताय 5 मिनिटं जर तुम्ही झाकून ठेवलात ना तर तुम्हाला हवा असा घट्ट आपला शिरा तयार होईल बघा। मस्तपैकी आपला शिरा तयार आहे। आपण आता सर्व करूया। खवा जसा लागतो, खव्याची मिठाई जशी लागते त्याच्यापेक्षा सुंदर आपला हा शिरा लागतो। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला होता मला एकदा नक्की कमेंट करून सांगा। आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला एकदा नक्की कमेंट करून सांगा बरं का। आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।